Good morning friends. In this video we are going to discuss the remaining portion which we have been discussed yesterday's video. In this period I am going to discuss about the three questions which arise in the mind of king. You know very well the three questions were, the first question was what is the right time to begin something. So many scholar, many learned people of his kingdom try to solve or try to find out the questions which arise in the mind of king, but they didn't have given a permanent solution for that question. That is why as far as the question is concerned, the answer is concerned, the king was not satisfied with the answer of the scholar which is present in the kingdom. त्या किंगडममध्ये असणाऱ्या सर्वच्या सर्व स्कॉलर्सनी जे काही उदाहरणं दिले आहे किंवा जे काही ॲन्सर दिलेले आहे त्या ॲन्सरचं आणि त्या राजाचं काही ताळमेळ कुठे काही बसला नाही किंवा त्या ॲन्सरनी राजाचं समाधान झालं नाही. देन someone said that in your kingdom there is a person whose name is who is a hermit, who is very renowned person, who is very well known person, and it may be possible that he can be solve your problem. So he went to the hermit, and when he went to the hermit he was digging something in front of his home, in front of his hut. He was doing something with the spade. जेव्हा राजा त्याच्याकडे जातो तेव्हा तो आपल्या हटच्या समोर काहीतरी खोदकाम करताना दिसतो, आणि जेव्हा तो राजाच्या आमनेसामने जातो आणि त्याबद्दल राजाने पूर्वीच ऐकलेलं असते की ही जस्ट मीट अ कॉमन फोक्स. कॉमन फोक इट मीन्स द कॉमन पीपल. तो फक्त सामान्य लोकांनाच बोलवत असतो किंवा सामान्य लोकांसोबतच तो वार्तालाप करत असतो. त्याच्यामुळे रॉयल पर्सनॅलिटी जर त्याच्याकडे गेली तर तो बोलत नसतो. दॅट्स वाय द किंग डिस्गाइज हिज आयडेंटिटी. म्हणजे राजाने आपली आयडेंटिटी लपवली. त्याने एका अंतरावर आपला घोडा ठेवला, त्याने आपला बॉडीगार्डसुद्धा एका अंतरावर ठेवला आणि पायदळ चालत चालतच त्या हर्मिटकडे तो पोहोचला. when he approached to the king, that time the hermit was digging something in front of his hut with his spade. जेव्हा तो पोहोचला तेव्हा तो काहीतरी खोदत असताना दिसतो. मग त्याच्याकडे गेल्यानंतर तो त्याला ग्रीटिंग करतो. ग्रीटिंग इट मीन्स लाईक अ गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, लाईक दिस. तर त्याला ग्रीटिंग केल्यानंतर त्याला अभिवादन केल्यानंतर तो हर्मिट त्याकडे फक्त बघतो आणि पुन्हा आपल्या कंटिन्युअस वर्ककडे वळतो आणि आपलं तो वर्क करायला लागतो. मग राजाला असं वाटते की यांनी आपल्याला काहीच म्हणजे निग्लेक्ट केल्यासारखं त्याला वाटते. त्यामुळे तो मग पुन्हा त्या हर्मिटला विचारतो की आय केम टू यू माय डिअर वाईज हर्मिट फॉर सिकिंग 3 क्वेश्चन्स आन्सर. आय नीड 3 क्वेश्चन्स आन्सर फ्रॉम यू. मला माहीत आहे की फक्त तूच आपल्या राज्यामध्ये असा आहे जो माझ्या या तिन्ही प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. आणि तो तिन्ही प्रश्न सलग त्याला कंटिन्युअस त्याला विचारतो की व्हॉट इज द राईट टाईम टू डू समथिंग. म्हणजे अशी कोणती योग्य वेळ आहे जे मी करायला पाहिजे. नेक्स्ट विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑक्युपेशन फॉर माय किंगडम. आणि दुसरा प्रश्न असतो की माझ्या किंगडमसाठी, माझ्या राज्यासाठी एक इम्पॉर्टंट ऑक्युपेशन कोणतं आहे. अँड नेक्स्ट थर्ड क्वेश्चन वाज हू इज मोस्ट इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी फॉर माय किंगडम. माझ्या किंगडमसाठी मोस्ट इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी काय आहे. अशा पद्धतीचे सलग तिन्ही प्रश्न तो त्या हर्मिटला विचारतो. सुरुवातीला त्याने त्याच्या राज्यामध्ये असणाऱ्या स्कॉलर्सला विचारले, बट दे डिडंट गिव्ह अ सॅटिस्फॅक्टरी आन्सर टू द king. After that he asked to the hermit, but hermit was doing continuously his work. He doesn't have take any type of interest in the question which has been asked by the king. So that next in the paragraph the hermit listened to the king but said nothing. When he asked to the hermit about the answer of the question, then the hermit sometime for some while he neglect to the king. And he didn't say anything to the hermit, sorry to the king. हर्मिटने राजाकडे बघितलं, पण राजाकडे बघितल्यानंतर त्याने एकही शब्द त्याच्यासोबत बोलला नाही किंवा he didn't speak anything with the king. Then he just spat on his hand and resuming digging. He just spat on. Spat on means he just doing as like this and just hold the spat and again trying to stuck down to the earth or ground. त्याने त्याच्याकडे बघितलं, पुन्हा आपल्या हातामध्ये पावडं घेतलं आणि त्याने ग्राउंडला पुन्हा खोदण्यास सुरुवात केली. ही जस्ट पॅट ऑन हिज हँड. त्याने आपले हात पुन्हा घट्ट घेतले, हातामध्ये फावडं घेतलं आणि ट्राईंग टू डिग द ग्राउंड.
he just pat on his hand and resuming digging. Digging, it means खोदणे. The king was watched in silence for a while, then feeling sorry for the hermit. So for some while, for some moment, king was just watching. Hermit was digging on the ground. He just doing his work continuously. He just neglecting to the king. He didn't speak a single word to the king. राजासोबत तो एक साधा शब्द सुद्धा बोलला नाही. He was continuously doing the work. So that for some while he just look to the hermit. त्याने फक्त hermitकडे बघितलं. He just pat on his hand and resuming digging. The king was watched in silence for a while, then feeling sorry for the hermit. Why did the king sorry for the hermit? Why? Because hermit whose age was near about 60 or more than 60 years old, and he was doing his work. So he just taking a heavy breath because of the tiredness, because of his age. He just taking a heavy breath. So that king feeling sorry to hermit. hermit को बुरा लगा. hermitला वाईट वाटलं, अत्यंत वाईट वाटलं. त्यामुळे then feeling sorry for the hermit means king feeling sorry for the hermit. Why? Because of his age and because he was doing a continuous work. Because of his age, he was just taking a heavy breath. That is why he just feeling very sorry. Then feeling sorry for the hermit, he said, who? The king said to the hermit. What did he say? You are tired. Let me take the spade and work a while for you. So the king said to the hermit that, yes, you are tired now because from the morning you are doing the same work continuously and your age is also over. So please let me give your spade. I want to do, or I want to help for you. I want to do help for you. You are tired now. You have become tired. तुम्ही थकलेला आहात, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या हातामध्ये असलेलं फावडं मला द्या, मी तुम्हाला काही मदत करू शकतो का? अशा प्रकारचा प्रश्न राजाने हर्मिटला विचारला. यू आर टायर्ड, लेट मी टेक द स्पेड. लेट मी टेक द स्पेड. प्लीज गिव्ह मी युअर स्पेड. आय वॉन्ट टू हेल्प यू. मला तुमची मदत करायची आहे. कृपया तुम्ही मला तुमच्या हातामध्ये असलेलं फावडं द्या. अँड वर्क अ व्हाईल फॉर यू. आय वॉन्ट टू डू वर्क फॉर यू. आय वॉन्ट टू हेल्प यू बिकॉज यू आर ओव्हर एज. You are taking a heavy breath. You have become tired. You are doing the work from early morning to up till now. So obviously you are tired now. So please give me your spade. I want to work for you. I want to help for you. मला तुमची मदत करायची आहे. अशा पद्धतीची विचारणा कुणी केली? राजाने हर्मिटला केली. बट व्हॉट वॉज द रिझन बिहाइंड इट? याच्या मागचं कारण काय असलं पाहिजे? वाय डीड किंग कम टू द हर्मिट? You have to recall the question. There were 3 questions arise in the mind of king, and for seeking the answer of the question, he want to meet hermit. त्याला कुणाला भेटायचं होतं? राजाला त्या तिन्ही प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडून पाहिजे होतं. त्याच्यासाठी तो त्याच्याकडे गेला, परंतु हर्मिटने त्याला रिस्पॉन्स दिला नाही, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला नाही. त्यामुळे तो मग निश्चितच त्याच्या कामामध्ये त्याला मदत करण्यासाठी तयार झाला. ही जस्ट ट्राईंग टू हेल्प हिम. The hermit silently handed over the spade and sat down on the ground. Then when the king said that, yes, you have become tired, you are doing your work from early morning to up till now, so you have become tired, so please give me your spade, I want to help you. After listening this word of king, the hermit handed over the spade to the king. त्याने काय केलं? मग आपल्या हातामध्ये असलेलं पावडं त्या राजाच्या हातामध्ये देऊन दिलं. हर्मिट हँडेड ओव्हर द स्पेड टू द किंग. हर्मिटने आपल्या हातामधलं जे पावडं होतं, हर्मिट सायलेंटली हँडेड ओव्हर. हँडेड ओव्हर मीन्स आपल्या हातातली वस्तू एखाद्याच्या हातात देणे. दॅट इज कॉल्ड द हँडेड ओव्हर. हँडेड ओव्हर द स्पेड अँड सॅट डाऊन ऑन द ग्राउंड. अँड ही सॅट डाऊन बिसाइड्स ऑफ दॅट ग्राउंड व्हेअर द वर्क इज गोईंग ऑन. जिथे काम सुरू होतं ते कामाची जागा सोडून जवळच असलेल्या ग्राउंडवरती तो जाऊन बसला. देन when he had dug 2 beds, the king stopped and repeated his question. So after taking the spade from the hermit, he just trying to making a bed. Bed, you know very well. The bed means for the taking crops. So before taking crops we have to dig the land. So that is bed. So after making 2 bed by the king, राजाने 2 बेड तयार केल्यानंतर what was actually he came there for which reason he actually came there? For the seeking answer of his question. So after digging 2 bed, after doing 2 bed, he asked the same question. He repeated his question to the hermit. What were the question? You all know very well. His question, the hermit again gave no answer.
when he asked that what is the important thing for me, or which is the important occupation for my kingdom, or who is important personality for me, so like this he asked the same question, he repeated his question and asked to the hermit, but this time also hermit didn't reply positively. hermitने त्याला पॉझिटिव्हली रिस्पॉन्स याही वेळेस दिला नाही. hermit didn't respond. The hermit again gave no answer, means hermit didn't give positive response, but rose, stretched out his hand and for the spade and said, now rest a while and let me work bit. And when he again repeatedly asked the same question to the hermit, then hermit raise on means stand up from his place, and he said to the king that let me do my work. आता तू थकलेला असेल, यू हॅव बिकम टायर्ड आफ्टर मेकिंग 2 beds, सो यू हॅव टू हँडेड ओवर युअर स्पेड टू मी. आय विल डू माय वर्क, और आय विल लेट मी डू माय वर्क फॉर अ व्हाईल, फॉर अ बीट. फॉर अ बीट इट मीन्स थोड्या वेळाकरता मला काय कर, तुझ्या हातामध्ये असलेलं पावडं मला दे, तू थकलेला असेल थोडा आराम कर आणि मला माझं काम करू दे, असं हर्मिटनी राजाला म्हटलं. हर्मिट सेड टू किंग, now rest a while and let me work a bit, comma into inverted comma. The given sentence is it into comma into inverted comma, means who said, hermit said, comma into inverted comma, now rest a while and let me work a bit. This is the narration, this is direct into indirect speech. We will make a separate video on this topic. Now rest a while and let me work bit. तर मला काय करायचं आहे, आता माझं काम करायचं आहे, तू थोडा वेळ आराम कर. हर्मिट सेड टू द किंग, बट द किंग डिडंट गिव्ह हिम द स्पेड अँड कंटिन्यू टू डिग. बट किंग डिडंट हँड ओव्हर द स्पेड. राजाने त्याच्याकडे त्याचं जे स्पेड आहे, त्याचा जो पावडा आहे, तो त्याला काम करण्यासाठी दिला का, नाही दिला. ही डिडंट गिव्ह हिम द स्पेड अँड कंटिन्यू टू डिग, अँड ही जस्ट डुईंग द वर्क कंटिन्युअसली. किंग वॉज डुईंग द वर्क कंटिन्युअसली आफ्टर सेईंग हिम दॅट यस यू जस्ट गेट रिलॅक्स मॅन, यू जस्ट गेट रिलॅक्स, तुम्ही थोडा वेळ आराम करा, मी काय करील, मीच तुमच्यासाठी तुमचं वर्क करेल. सो इन द फर्स्ट पॅरेग्राफ वेन ही मीट, so after seeing the condition of the aged hermit, he didn't feel better and he said that I am very sorry, you are a old age person, so please hand it over your spade to me, I will work for you. But after handling over, he just repeatedly asked the same question, but this time also hermit didn't have given a positive response to the king, and that is why he just again and again doing the continuous work, the work which has been done by the hermit. So in the second paragraph, 1 hour passed and another. The sun began to sink behind the trees, and the king attacked, struck the spade into the ground and said, I came to you, wise one, for an answer to my question. So once again, after doing the same work, the king was digging or stucking time to time to the land. He just doing with the spade the work, है ना. तो फावडं घेऊन पुन्हा पुन्हा ते जमिनीतली माती काढत होता आणि तो पुन्हा वर्क करत होता. 1 hour passed. So after doing the same work, how many time has been spent? Near about 1 hour passed. 1 तासाचा संपूर्ण वेळ गेला. अँड अनादर, आणि दुसरा तास सुद्धा सुरू झाला. द सन बिगेन टू सिंक बिहाइंड द ट्रीज, आणि मग सूर्यास्त होण्याच्या मार्गावर आला. सिंक मीन्स बुडणे, सूर्यास्त होणे. सिंक मीन्स सूर्यास्त होणे, म्हणजे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत राजाने ते काम केलं, आणि राजाने ते काम करत असताना तोही खूप थकलेला होता. अँड from 1 hour to another means 1 hour turned into another hour, but hermit didn't give a positive response to the king, and that is why the king was continuously doing the same work. The sun began to sink. मग असं करत करतच सूर्यास्त होण्याच्या मार्गावर आला. इट मीन्स द सन सिंक बिहाइंड द ट्री, म्हणजे झाडाच्या मागे सूर्य गेला, म्हणजे सूर्यास्त होण्याच्या मार्गावर आला. अँड द किंग ॲट लास्ट स्ट्रक द स्पेड इन टू द ग्राउंड अँड सेड, आय केम टू यू वाईज वन फॉर ॲन आन्सर टू माय क्वेश्चन. आणि सरते शेवटी तो असा म्हणाला की
ओ माय वाईज हर्मिट, आय केम टू यू फॉर सिकिंग ॲन्सर ऑफ माय क्वेश्चन, किंवा मला माझ्या प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडून हवं आहे यासाठी मी आलेला आहो. कारण जवळपास मी येऊन 1 तास झाला, मी तुझं कामसुद्धा जवळपास खूप सारं केलं, परंतु यू डिडंट गिव्ह मी अ पॉझिटिव्ह रिस्पॉन्स ऑर यू डिडंट गिव्ह माय क्वेश्चन्स ॲन्सर. मला तू हेही सांगितलं नाही की तू माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे किंवा नाही, ही तू मला आत्तापर्यंत सांगितलेलं नाही आहे. आय केम टू यू वाईज वन फॉर ॲन ॲन्सर टू माय क्वेश्चन. मी तुझ्याकडे माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारण्याकरता आलेला आहो. दॅट्स वाय इफ यू वॉन्ट टू गिव्ह माय क्वेश्चन्स आन्सर यू हॅव टू से दॅट येस आय एम ॲबल टू गिव्ह युअर क्वेश्चन्स आन्सर. अदरवाईज यू सेड आय डोंट वॉन्ट ऑर आय डोंट हॅव इंटरेस्ट इन युअर क्वेश्चन. यू हॅव टू से मी. तुम्ही मला सांगायला पाहिजे की तुम्हाला जर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही आहे, यू हॅव टू टेल मी. सो इफ यू कॅन गिव्ह मी नन, if you don't want to give my questions answer, it means what? Can give me none. If you don't want to give my questions answer, please say so. Please say so means please tell me like that. I am not able to give your questions answer, please say that. And I will go home. Obviously I will return at my home. अगर तुम मेरे प्रश्न का उत्तर नहीं देना चाहते, जर तुम्ही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही द्यायचं आहे, तुम्हाला जर माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही द्यायचं आहे, तर मला सरळ सरळ सांगा, मी काय करेल, मी माझ्या घरी परत जाईल. सो प्लीज से सो अँड आय विल गो होम. हिअर कम्स समथिंग रनिंग सेड हर्मिट, लेट अस सी हू इज इट. सो व्हेन दे वेर कम्युनिकेट विथ ईच अदर, they were communicating, means king asking him that if you are able to give my questions answer, you have to tell me, otherwise I don't have, if you will say I don't have interest in your question, so you have to clear cut tell me that I am not able to give your questions answer, so I will return at my home. So when the hermit and the king was communicating with each other, in the meanwhile what happened, the story has taken the twist. Which twist? Someone was running towards them, came something running, said the hermit, let us see who is it. Hermit said to the king, my dear friend, stop here, someone is running towards us. कोई तो भी हमारे तरफ दौड़ के आ रहा है, कुणीतरी आपल्याकडे धावत येत आहे, जोरामध्ये धावत येत आहे. लेट्स सी फर्स्ट. त्याला आपल्याला सुरुवातीला पाहायचं आहे, त्याला बघावं लागेल की तो आपल्याकडे का बरं धावत येत आहे. सेड हर्मिट दॅट लेट अस सी, हमें देखना है, आम्हाला बघावं लागेल, आपल्याला पाहावं लागेल. हू इज इट, कोण आहे तो जो आपल्याकडे जोरात धावत आहे. So the king turned round and saw a bearded man come running out of the forest. The man held his hand passed against his stomach and blood was flowing from under them. So when the hermit and the king were communicating with each other, in between the particular person, the person they don't know, means hermit doesn't know about the person as well as the king doesn't know about the person, means unknown person is running towards them. So hermit stopped to the king and said that someone is running toward us, कोई तो भी हमारे तरफ आ रहा है, कुणीतरी आपल्याकडे धावत येत आहे, असं त्यांनी राजाला म्हटलं. हर्मिट सेड टू द किंग. सो द किंग टर्न राउंड अँड सॉ द बियर्डेड मॅन. सो वेन द हर्मिट make aware to the king that someone is running toward us, after that the king turn round. जसंही त्याला म्हटलं तसंच राजा वळला किंवा त्याने टर्न आउट केलं कुणाकडे, त्या दिशेनं ज्या दिशेनं तो माणूस येत होता. आणि त्याला काय दिसलं, ही सॉ, द किंग सॉ अ बियर्डेड मॅन. बियर्डेड मीन्स ज्या व्यक्तीला खूप दाढी आहे ना, दाढी असलेला माणूस आपल्याकडे धावत येत असताना कुणाला दिसला, राजाला दिसला. द किंग टर्न राऊंड अँड सॉ अ बियर्डेड मॅन. त्याच्याकडे येत असताना एक मनुष्य त्याला दिसला अँड ही जस्ट होल्डिंग अ बियर्ड, ओके, ऑन हिज फेस. कम रनिंग आउट ऑफ द फॉरेस्ट. जंगलाच्या दिशेने तो धावत येत होता हर्मिटच्या हटकडे, की ज्याच्या चेहऱ्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये दाढी होती. द मॅन हेल्ड हिज हँड प्रेस्ड अगेन्स्ट हिज स्टमक. आणि जो व्यक्ती होता, द मॅन हू वॉज रनिंग टुवार्ड्स हर्मिट अँड किंग, ही वॉज रनिंग अँड ही जस्ट होल्डिंग हिज वन हँड ऑन द स्टमक. ही जस्ट होल्डिंग हिज hand on the stomach. The man held his hand pressed against his stomach. He was pressing to his stomach and blood was flowing from under them.
Why? The person who was running towards hermit holding his hand on the stomach or pressing his stomach, because the blood was flowing from the स्टमक. त्याच्या पोटातून रक्त होत होतं, तो रक्तबंबाळ होता, तो अक्षरशः रक्तबंबाळ होता. अँड ही वॉज रनिंग टुवर्ड द हर्मिट अँड किंग. द पर्सन हू होल्डिंग द बियर्ड ऑन हिज फेस इज रनिंग टुवर्ड्स हर्मिट अँड किंग. ही जस्ट प्रेसिंग हिज स्टमक बिकॉज द ब्लड इज फ्लोईंग फ्रॉम द अंडर ऑफ हिज स्टमक. त्याच्या पोटाच्या आतमधून काय होत होतं? ब्लड निघत होतं. ही वॉज injured person. Stomach and blood was flowing from under them. When he reached the king, he fainted and fell to the ground. And when he reached to the king, जसाही तो राजाजवळ किंवा त्या हर्मिटजवळ पोचला तसाच तो अनकॉन्शियस झाला, बेशुद्ध पडला, तो धर्तीवर पडला. ही फॉल डाऊन ऑन द ग्राउंड. ही रीच द किंग. ही फेंटेड मीन्स अनकॉन्शियस. ही हॅज बिकम अनकॉन्शियस म्हणजे मृतासारखा तो खाली पडला. ही फॉल डाऊन ऑन द अर्थ अँड फेल द ग्राउंड मोर्निंग फिबली मीन्स ही जस्ट मोर्निंग बिकॉज ऑफ दॅट ओंड, बिकॉज ऑफ दॅट ब्लड, बिकॉज ऑफ दॅट इंजुरी. ही जस्ट मोर्निंग. The king and the hermit unfastened the man's clothing. There was a large wound in his stomach. So they have become, both people were become confused. The king as well as the hermit has become confused. Why did happen? Why it is going on? They didn't understand at that time. The king and the hermit unfastened the man's clothing. There was a large wound, and when he just unfastened his cloth, means he separated his cloth from his stomach. जसंही त्यांनी त्याच्या पोटावरचा जो कपडा होता तो बाजूला केला, ही सेपरेटेड द क्लॉथ फ्रॉम हिज स्टमक, ही फाउंड अ लार्ज ओंड इन हिज स्टमक. तर त्यांना काय दिसली? एक मोठा घाव. ओंड मीन्स जखम, मोठा घाव त्याला त्याच्या पोटामध्ये दिसला. ही फाउंड अ लार्ज ओंड और लार्ज ओंड इन हिज स्टमक टू दॅट बियर्डेड मॅन. तो दाढीधारी जो माणूस होता त्या माणसाच्या पोटावर मोठा घाव दिसला जेव्हा हर्मिटनी आणि राजांनी त्याच्या पोटावर असलेला कपडा बाजूला केला. इट मीन्स दॅट द किंग अँड द हर्मिट अनफास्टन्ड द मॅन्स क्लोथ, अनफास्टन्ड द सेपरेट द मॅन्स क्लोथ. व्हॉट ही फाउंड? देर वॉज अ लार्ज ओंड इन हिज स्टमक. त्याच्या पोटावर खूप मोठा घाव त्याला दिसला. द किंग वॉश्ड इट ॲज वेल ॲज ही कुड. So without wasting time, the king just washing that wound as possible as he can do, as well as he could. Means त्याला जितकं शक्य आहे, जितकं पॉसिबल आहे तितकं ती जखम धुण्याचा त्या राजाने प्रयत्न केला. द किंग वॉश्ड इट ॲज वेल ॲज ही कुड. मीन्स ॲज पर ॲज द पर्टिक्युलर सिच्युएशन इज कन्सर्न, द किंग वॉश्ड इट ॲज वेल ॲज, जितकं चांगलं करू शकते, जितकं त्याला धुवू शकते असं धुण्याचा राजाने त्या जखमेला प्रयत्न केला किंवा जखम धुण्याचा त्याने प्रयत्न केला. द किंग वॉश्ड इट ॲज वेल ॲज ही कुड अँड बँडेज इट with his handkerchief and the towel the hermit had, and he just trying to bandage it means मलमपट्टी करणे. त्यावर त्याच्याजवळ असलेली जी हँकरशिप होती, हातरुमाल होती, त्या हातरुमालाने वेळेवर त्याला बँडेज करण्याचा प्रयत्न केला आणि तेही शक्य झालं नाही. तर त्याने जो हर्मिटकडे मोठा टॉवेल होता तो त्याने घेतला आणि त्याने सुद्धा त्या जखमेला बँडेज करण्याचा प्रयत्न केला. मीन्स द किंग ट्राइंग टू बँडेज ओवर द owned with the handkerchief as well as the towel who just holding the hermit. हर्मिट के पास में जो भी टॉवेल था और उनके पास में जो भी हैंकरचिप थी उससे उस ओंड को ढकने की या उस ओंड को बैंडेज करने की उन्होंने दोनों ने कोशिश की. इट विथ हिज हैंकरचिप एंड अ टॉवेल द हर्मिट हैड. दोनों के पास में जो भी मटेरियल उस वक्त अवेलेबल था, बिकॉज दैट सिचुएशन वॉज वेरी क्रिटिकल सिचुएशन. सो इन दैट सिचुएशन दे जस्ट बैंडेड ओवर ऑन द ओंड ऑफ दैट पर्सन. बट द ब्लड वुड नॉट स्टॉप फ्लोइंग. बट दैट वॉज अ वेरी लार्ज ओंड. बहुत बड़ा घाव था, खूप मोठा घाव होता. त्याच्यामुळे द ब्लड वुड नॉट स्टॉप फ्लोइंग. रक्त काही थांबण्याचं नाव घेत नव्हतं. ब्लड वॉज जस्ट कंटिन्युअसली फ्लोइंग अंडर द स्टमक. म्हणजे पोटातून भळाभळा रक्त खूप मोठ्या प्रमाणावर वाहत होतं. द ब्लड वुड नॉट स्टॉप फ्लोइंग. आणि त्याचा जो फ्लो होता इट इज नॉट स्टॉपिंग. अँड द किंग अगेन अँड अगेन रिमूव्ह द बँडेज सोक्ड विथ वॉर्म ब्लड अँड वॉश्ड अँड रिबँडेज द ओंड. बट
The king was doing the same thing continuously. He just remove out the bandage, he just washing to the wound, and again he rebandage on that wound. So he was doing continuously. After all, at last जोपर्यंत ते रक्त थांबणार नाही तोपर्यंत राजाने फक्त एकच कार्य सुरू केलं की जसंही पुन्हा ब्लड निघायचं तसंही ते त्या जखमेचं रिबँडेज करायचा, पुन्हा त्या जखमेला धुवून टाकायचा, पुन्हा त्यावर मलमपट्टी करायचं. तर असं कार्य द ब्लड वुड नॉट स्टॉप फ्लोविंग अँड द किंग अगेन अँड अगेन रिमूव्ह द बँडेज. रक्त थांबत नव्हतं, त्यामुळे राजाने पुन्हा पुन्हा त्या रक्तावर किंवा त्या जखमेवर काय केलं, रिबँडेज करण्याचा प्रयत्न केला. ही रिबँडेज ऑन दॅट ओंड सोक्ड विथ वार्म ब्लड अँड वॉश अँड रिबँडेज द ओंड अगेन अँड अगेन. त्या जखमेला पुन्हा पुन्हा धुवून त्याला पुन्हा स्वच्छ करून त्यावर रिबँडेज करण्याचा प्रयत्न राजा करत होता. ॲट लास्ट द ब्लड स्टॉप फ्लोविंग अँड बिकॉज ऑफ द continuous effort of the king, because of the continuous effort of the king, at last the blood stopped flowing. The blood stopped flowing. आणि राजाच्या अथक प्रयत्नामुळे सरतेशेवटी काय झालं, रक्त थांबलं. ब्लड हॅज स्टॉप फ्लोविंग, है ना, रक्त थांबलं. द ब्लड स्टॉप फ्लोविंग, इजंट इट. द मॅन रिवाइव्ड अँड आस्क्ड फॉर समथिंग टू ड्रिंक. After that, after some time, after some hour, he just come in a sense. जसंही त्याला जाग आला, he awakened from his deep sleep. मग त्याला रिलॅक्स वाटायला लागलं. त्या माणसाला जखम बांधल्या गेली, त्याला थोडं रिलॅक्स झालं. इट मीन्स रिवाइव्ड. रिवाइव्ड मीन्स ही कम्स इन कॉन्शियस. ही कम्स इन कॉन्शियस म्हणजे तो शुद्धीवर आला. ही कम्स इन कॉन्शियस. सो द मॅन रिवाइव्ड अँड आस्क फॉर समथिंग टू ड्रिंक. आणि जसंही तो शुद्धीवर आला तर त्याला माहीत नव्हतं की where am I and who's the people are helping me. He doesn't know about the situation, he doesn't know about the place. He was just hide his identity, and when he come in a conscious way, the man revived and asked for something. So he asked for something to drink. मला काहीतरी प्यायला द्या, मला पाणी हवंय, अशा पद्धतीचं तो त्याला जाग आल्यानंतर तो व्यक्ती म्हणतो, द किंग ब्रॉट सम फ्रेश वॉटर अँड गेव इट टू हिम. सो द किंग ब्रॉट सम फ्रेश वॉटर अँड गेव इट टू हिम. सो ॲट लास्ट द किंग जस्ट गो into the hut and he bring a fresh water for the unknown person, for the owned person, for the injured person. So in this passage we learn that when the hermit and the king were discussing with each other, that time the person they don't know about that person who come with the wound, and he fall down in front of the king. At that time they both were shocked at the situation, but after that he realized that he just injured by someone, so he just rebanded, the blood stopped, and after all the story we have been narrated here. In the next video we will come with next portion. Still then, stop now. Thank you very much.